हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज बऱ्याच दिवसापासून ना मला करायची होती झाडांची कटिंग. तर आज थोडंसं मनावच घेतलं आणि झाडं सगळ्या आधी कुंड्या खाली घेतल्या आणि त्यातलं काही गवत ते सगळं वाढलं होतं आणि काही झाडांना खत द्यायचं होतं आणि बऱ्याच कुंड्यांची माती कमी झाली होती. तर माती त्यात टाकायची होती. तर ताईंनी आधी सगळ्या कुंड्या खाली घेतल्या आणि श्रवणची चालली होती अशीच मस्ती, मध्येच डान्स करत होता. आणि आम्हाला दोघींना पण झाडांची फार आवड आहे. तर कुठे पण गेलो आणि नर्सरी दिसली की एकतरी झाड आम्ही घेऊन येतो. पण कधी कधी ते व्यवस्थित येत नाही आणि दिसताना ते नर्सरीमध्ये चांगले दिसतात आणि लगेच घेऊशी वाटतात. पण घरी आल्यावर कळतं ते काही एवढे घरी आल्यावर ते असे त्यांचे खत ते देण्याची पद्धत ते सगळं वेगळी असते आणि आपल्या घरी आल्यावर आपल्या व्यवस्थित त्याचं काही काळजी घेण्यात नाही जात आणि ते लगेच जळते. तर त्या दिवशी पण आम्ही काही झाडं आणले. तर बांबू ट्री ते असं काही झाडे आणले आणि ते किचनमध्ये ठेवले. तर म्हणते चांगलं असतं ते झाड ठेवलेलं. आणि ताईंनी काही हे शोचे झाडं खाली घेतले होते. तर त्यात पण बऱ्याच दिवसापासून गवत ते सगळं उगलं होतं आणि हे जास्वंदीच्या झाडामध्ये बऱ्याच दिवसाचा लवाळा उगला होता. तर तो काढायला पण खूप त्रास देतो आणि मी करीत होते झाडांची कटिंग. तर गुलाबाच्या झाडांमध्ये झाडांचे फुलं आले होते तर ते सुकले होते. तर ते आधी कट केले आणि हे नर्सरीतूनच हे खत आणलं होतं. तर ते खत हे केलं आणि स्प्रे ते पण आणलेलं आहे. तर नेप्तीवरून बरीच अशी माती आणली होती 2 गोण्या. तर बऱ्याच झाडांमधली माती कमी झाली होती. तर ती आधी माती भरली आणि हे अननसाचे झाड येतं. तर ते आम्ही बऱ्याच दिवसापासून लावलेत पण त्याला काही अजून एवढं वाढ नाही झाली त्याच्यात आणि अननस पण नाही आले. तर येतील काही दिवसांनी. आणि हे गुलाबाचं झाड आहे. तर त्याची काही व्यवस्थित वाढ होत नव्हती आणि त्याला वेगळ्याच फांद्या ते येत होत्या. तर ते पूर्णच काढून टाकायचं मी ठरवलं आणि ते काढलं आणि त्याच्यात मनी प्लांटचं झाड लावलं. आणि उन्हाळ्यात थोडंसं झाडांचं हेच होतं, एक दिवस जरी पाणी नाही गेलं तरी झाडं सुकतात. आणि पण खरं झाडं असले तरच आपल्याला छान वाटतं आणि घराजवळ झाडं हिरवं सगळं असलं तरच घर पण छान दिसतं आणि आपल्याला पण मनातून छान वाटतं. तर बऱ्याच झाडांमध्ये मातीत असे एकदम मुळ्या ते अशा खोलवर गवताचं हे गेलं होतं. तर ते आधी सगळं फोडून ते ताईंनी माती हे करून घेतली आणि परत नवीन कुंड्या भरल्या. तर त्यांना तर फार आवड आहे झाडांची आणि मला पण त्यांच्यामुळं लागली ते झाडांची आवड. तर हा नागिनीच्या पाण्याचा वेल आहे आणि 2-3 वेळेस लावला तर तो फुटला नव्हता. पण ह्यावेळेस थोडासा सपोर्टला बांबू लावला आणि तो थोडासा चांगला वर चालला आहे. तर मस्त आला आहे आणि त्याला व्यवस्थित पाणी ते घातलं तर येतो छान. आणि हे कागदी फुलाचं झाड आहे. तर त्याचं पण शेप असं इरेग्युलर झाला आहे सगळा. तर शेपमध्ये येण्यासाठी त्याला थोडीशी साईडनी कटिंग करते. तर हे अननसचे झाड येतं 4 येतं. तर 4 कुंड्यांमध्ये आम्ही हे लावले तर बऱ्याच दिवसाचे लावलेत. आता जवळजवळ 1-1.5 वर्ष होईल. पण ते त्याची थोडीशीच ग्रोथ झाली अजून काही एवढं त्याला. आणि अननस पण नाही आले आणि ते 6 महिन्यातच येतात. तर काही आलेलं नाही. आणि हे शोचं झाड आहे. तर याला पण मध्ये एकच दिवस पाणी नाही घातलं तर ते इतकं सुकून गेलं आणि गवत तर इतकं झालं आहे त्याच्यात. तर ते काढण्यात गेले नाही मध्ये आणि आता गवत झाल्यामुळे त्या झाडांची पण व्यवस्थित वाढ होत नाही. आणि मी आतमध्ये गेले आणि 5 वाजले होते. तर चहाची वेळ झाली होती आणि सगळ्यांसाठी आधी चहा ठेवला. तर सगळ्यांनी बसून आधी चहा घेतला आणि त्यानंतर लगेच आवरायला सुरुवात केली. तर जवळजवळ सगळ्या झाडांची कटिंग खत आणि माती ते टाकून व्यवस्थित केले होते. आणि सगळं व्यवस्थित झाल्यानंतर ताईंनी आधी जिथून काढले होते तिथं त्या सगळ्या कुंड्या व्यवस्थित ठेवून दिल्या. आणि उन्हाळा आहे त्यामुळे कुंड्यांचा पण कलर ते सगळं असं थोडासा फेंट झाला आहे. आणि पाणी ते एक दिवस जरी नाही दिलं तरी ते असे सुकून जातात. तर व्यवस्थित काळजी ते घेतली तर येतात व्यवस्थित. शिवांश काय झालं? पायाला काटे टोचला.
आणि सगळं झालं होतं. तर बराच असा कचरा आणि झाडांचं कटिंग केलेलं, परत माती ते सगळं असं खाली पडलं होतं. ताईंनी ते आधी व्यवस्थित स्वच्छ केलं, झाडून ते घेतलं. तर ह्या दोघी आहेत शिवांशच्या फ्रेंड. तर कॉलनीमध्ये शिवांशच्या एजची मुलं नाही आहेत. तर ह्या त्याच्यापेक्षा मोठ्या आता, पण त्याची आणि त्यांची छान बॉन्डिंग आहे आणि दररोज खेळायला त्याच्यासोबत असतात. तर सगळं झाल्यानंतर मी झाडांना पाणी घातलं आणि खाली सगळी माती ते सगळं पडलं होतं. तर ती आधी सगळी फरशी ते पुसून धुवून घेतली पाण्याने. तर असं होतं आमचा व्लॉग. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.